फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंचांना देखील विनंती आहे आपण देखील आपली जागा सांभाळायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे टीम आई गावदेवी झोन अंदुर्गी. दोन्ही संघाचे 12 मॅन देखील आमच्याकडे पाठवायचे आहेत विनंती असेल. सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला चांगला फटका. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश मालिकच्या बॅट मधून आला. हा पहिल्या चेंडूवरती धमाका षटकार. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते टीम विराट स्पोर्ट्स धामणगाव या संघाची. पहिला चेंडूवरती महेश माळी आघात करतोय षटकाराने. यावेळेस बीमर नो चेंडू आहे. बरोबर महेश माळीच्या डोक्यावरून हा विसावणारा चेंडू पंचाने एका क्षणामध्ये पकडलं गेलं आणि देखील आमच्याकडे कॉल पोहोचवण्यामध्ये यशस्वी राहिले. नो चेंडू बीमर. दोन्ही चेंडू मी म्हणेन गोलंदाज विलासने चुकीचे हाताळले. पहिला चेंडू षटकार खाल्ला त्यानंतर बीमर आहे. यावेळेस देखील चांगला फटका. चेंडू पुन्हा निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. महेश माळीचा हा धमाका येतोय पुन्हा एकदा षटकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये थोडासा उचली घेणारा चेंडू. बरोबर चेंडूची लाईन फिक करण्यामध्ये फलंदाज महेश माळी यशस्वी राहिला आणि घणाघाती प्रहार त्याच्या बॅट बंदा पाहायला मिळाला. दोन चेंडूवरती दोन षटकार लगावण्याचं कार्य महेश माळी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतो. हॅट्रिक वरती आहे महेश माळी तर गोलंदाज विलास देखील हॅट्रिक वरती आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. वाढ सुरुवात. काय सुंदर सुरुवात पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात आहे. जणू काही महेश माळी अगदी घरूनच सेट होऊन आला की काय असंच वाटतंय. हा देखील षटकार तो लगावणार का? हॅट्रिक पूर्ण करणार का? हा प्रश्न आता उमटला जाणार. यावेळेस स्क्वेअर ऑफ दी विकेट. इनफिल्डला क्लिअर कर चेंडू निघून झाला डीप स्ट्राक कव्हरला. विशाल चांगले प्रयत्न करतोय आणि अखेरकार या शर्यतीमध्ये चेंडूनी मजल मारली. चेंडू निघून गेला सीमा पार. महेशच्या बॅट बंद यावेळेस चौकार. सुंदर फलंदाजी. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय. फलंदाज महेश माळीच्या बॅट बंदा ज्या ज्या वेळेत बॅट आणि बॉलची जुळणी होते त्या वेळेस चांगला आकडा धावपळकावर लावण्याचं कार्य महेश माळी करतोय. धावसंख्या आपण पाहिली 17 या अंकावरती पाहायला मिळतोय. काय सुंदर सुरुवात केली टीम विराट स्पोर्ट धामणगाव या संघाने विशेषतः महेश माळीने. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू जाऊन बॅटच्या अतली काढायला लागली होती. देवीदासने दोपर्यंत चेंडू उचलून फेकला गोलंदाज विलासकडे. महेश माळीने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 18 झालेली आहे. विराट कोहली याचा जर्सी नंबर सध्याच्या घडीला आपण धावफलकावरती पाहतोय. स्ट्राईकला आता मात्र रवी पाहायला मिळतोय. रवी भोईर सध्याच्या घडीला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार चांगलं कार्य रवी भोईरचं झालेलं आहे यावेळेस 40+ क्रिकेटमध्ये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चांगला फटका. चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत निघून चाललाय.
अखेरकार डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रवी भोईरला मिळणार एक धाव. खाते उघड झाली रवी भोईर याची. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार 19. विदाउट लॉट्स टीम विराट स्पोर्ट धामणगाव. सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. प्रति चेंडू मागे यावेळेस चांगले हल्ले केले जातात. हा देखील चांगला फटका. 1 सेकंड गुड शॉट. हाय अँड हँडसम. चेंडू निघून जाणार सीमा पार. महेश माळीच्या बॅटमधनं मिळाला हा षटकार. लुक ॲट दॅट. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. काय सुंदर फटका सुजवला. ओव्हरपिच चेंडू होता आणि या ओव्हरपिच चेंडूवरती महेश माळीने मात्र सुंदर खेळ साकारला. षटकार प्राप्त केला. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 25 धावा 25. महागडं षटक आहे राजू सर. आय विनिंग स्टार्ट आपल्याला इथे पाहायला मिळते विराट स्पोर्ट धामणगाव या संघाची. पहिल्या षटकामध्ये अगदी धमाकेदार इथे सुरुवात केलेली आहे आणि अशाच पद्धतीचे जर धावा जमा राहिल्या तर 100+ होऊ शकतात. मात्र बघूया. यावेळेस स्लॉपचा फटका. चेंडू निघून झाला फाईनल क्षेत्रामध्ये. चेल सोडलेली आहे. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये रवी भोईरची विकेट पाहायला मिळाली. धक्का लागला टीम धामणगाव या संघाला. देवीदासला सफलता मिळाली. त्याच्या संघाला सफलता मिळाली. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता देवीदास आला. खरं तर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मला की झेल सोडल्यानंतर विकेटचं पतन रनआउटच्या रूपामध्ये झालं होतं. अनिल आला. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटच्या कडेला हा चेंडू टच झाला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत विशाल चेंडूला उचलून देवीदासकडे फेकी करेल फलंदाज अनिलची खाते उघड झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 27 धावा. पुन्हा एकदा आपण स्ट्राईकला बॅटर पाहतोय. महेश माळी सध्याच्या घडीला फार सुंदर खेळ साकारतोय आपल्या टीम करता स्वतः करता. हा देखील फटका चांगला वेगवान फटका. दरम्यान फिल्डर मात्र सज्ज आहेत. मिळेल फक्त एकच धाव. ताकदीचा भरपूर उपयोग केला जातो प्रति षटकामागे आपण पाहिलं. प्रति चेंडू मागे आपण पाहिलं. ज्या वेळेस महेश माळी स्ट्राईकला आहे त्या वेळेस एक जोरदार प्रहार नक्कीच तो करतोय. चांगलं क्रिकेट साकारताना महेश माळी. ऑन साईडला पुलचा फटका. झेलची संधी आणि अखेरकार सँडीला मात्र हा चेंडू पकडता आला नाहीये. जजमेंट चुकलं गेलं आणि सँडीला चकवत चेंडू निघून गेला. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. यानंतर होणारा सामना गावदेवी केवणी दिवे विरोधात आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे. यानंतर होणारा सामना. आपण थोडीचं सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस केला जाणार. शफल क्रॉस झाले. यावेळेस ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू टच झाला होता. दरम्यान डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज अनिलला एक धाव मिळणार. धावसंख्येचा आपण विचार केला धावफलक आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. वॉट स्टार्ट. वॉट सुंदर स्टार्ट. काय सुरेख यावेळेस स्टार्ट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा महेश माळी. ओ हा चेंडू चांगला. ही लाईन चांगली पूर्णपणे. यावेळेस महेश माळीला थांबवण्याचं कार गोलंदाज देवीदासनं केलं. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं आहे. धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहिली धावफलकावरती आपल्याला 33 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 1 लॉस टीम विराट स्पोर्ट धामणगाव. यानंतर होणारा सामना
गावदेवी केवणी दिवे विरुद्ध RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ सँडी याला. हा सुंदर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेत होता. चांगल्या षटकाची सुरुवात पाहायला मिळतोय सँडी याची. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. गोलंदाजी करण्याकरता सँडी आला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख टाकला. हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव घेण्याचा मुभा इथे पाहायला मिळाला. चुरा लिया है तुमने जो रन को. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण. 40 धाव पूर्ण केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. खरं तर पहिलं षटकावर पाहिलं विलासने हाताळलं. 25 धावा त्याने खर्च केल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता देवीदास आला. 8 धावा त्याने खर्च केल्या. क्रमांक 3 वरती संदीप आला. त्याने 1 धाव सध्या तरी खर्च केलेली आहे. महेश माळी आज फार सुंदर खेळ करतोय आपल्या टीम करता. ज्या वेळेस चेंडू त्याच्या रडारमध्ये येतो त्या वेळेस एक चांगलं धावसंख्या तो जोडण्याचं कार्य करतोय. हा देखील चेंडू चांगला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. खरं तर याच करता सँडीची ओळख आहे. या खेळाकरता सँडीला ओळखलं जातो. हुकुमाचा इक्का आहे टीम आई गावदेवी जून अंदुरकी संघात. आणि अखेरकार हा हुकुमाचा इक्का आज इथे चाळायला लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय सुंदर गोलंदाजी करतोय सँडी पाटील. फटका चांगला. सुरेख टायमिंग. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. महेश माळीच्या बॅटमधनं पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा चौकार. गुड शॉट. फ्लायटेड चेंडू होता बरोबर महेश माळीच्या बॅटच्या समोर टाकण्याचं कार्य गोलंदाज सँडीने केलं. महेश माळीने कोणताही उशीर विळंबा केला नाही. अखेरकार डीप स्ट्राक कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर महेशने चौकार लगावला. यावेळेस दमदार फटका. चेंडू हवेमध्ये. झेलची मात्र संधी. व्हॉट अ टायमिंग. व्हॉट अ जजमेंट. फलंदाज महेश माळी बाद. बिग लॉस. मोठा धक्का लागतोय टीम विरासपोर्ट दामणगाव या संघाला. धावसंख्या 38 झालेली आहे. यावेळेस अखेरकार सँडीला सफलता मिळाली. महेश माळी जो कुठेतरी मी म्हणेन जो नांदुरकी संघाला डोकेडोकी वाटत होता अखेरकार धावसंख्या 38 झालेली आहे. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता विश्वनाथ आला मैदानाच्या आतमध्ये. आता यावेळेस विश्वनाथला महेशची जागा सांभाळावी लागेल आणि ती जागा सांभाळली जाणार. चेंडू आहे स्लॉट मध्ये. विश्वनाथ पाठवणार. दुसऱ्या फ्लॅट मध्ये हा येतोय. विश्वनाथच्या बॅटमधना उत्तुंग आणि गगन भरणारी घेणारा हा षटकार. ओव्हर पिच चेंडू आणि अखेरकार विश्वनाथने
या चेंडूवरती प्रहार केला, वार केला गोलंदाज सँडीवरती, चेंडूला पाठवलं सीमा पार. हा उत्तुंग दर्जाचा षटकार फलंदाज विश्वनाथच्या बॅटमधनं येतोय. धावसंख्या 44 झालेली आहे. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करायचं होतं. टायमिंग प्रॉपर झालं नाही. स्वतः गोलंदाज विशाला या चेंडूवरती विसावला जाणार. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 45 झालेली आहे. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सँडीने 11 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याच्या नावी राहिली आणि विकेट देखील कोणाची काढली. महेश माळी जो कुठेतरी जुनादुकी संघाकरता धोकादायक वाटत होता, त्या महेश माळीचा खेळ संपवण्यामध्ये सँडीचा मोल असं वाटत राहिलं. स्ट्राईकला पुन्हा एकदा विश्वनाथ पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधना मागच्या चेंडूवर षटकार पाहिलाय. हा देखील फटका चांगला. चेंडू पुन्हा निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. विश्वनाथच्या बॅटमधना हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. गुड शॉट. धावसंख्या वेगाने उचलली घेते आणि जाऊन पोहोचते 51 या आकड्यावरती. काय सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज विश्वनाथ. हॅट्रिक वरती आहे आणि हॅट्रिक आता मात्र तो पूर्ण करणार का? महेश माळीची जागा काय सुंदर सांभाळतोय. हा देखील जाणार. उत्तुंग षटकार. काय सुंदर फटक्याची सजावट केली. थोडासा शपल क्रॉस झाला. चेंडू अगदी त्याच्या फुड्यामध्ये होता. कोणताही विलंब फलंदाज विश्वनाथने केला नाही. खरं तर आता गुणलेखकाला विचारामध्ये पडला गेलं, षटकार लिवायचं की 8 लिवायचं. चेंडू दूरवर गेला आहे 6 धावांकरता. धावसंख्या 57. सचिनजी भोईर यांच्याकडनं विश्वनाथला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज हे देणार. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे. टाळ्या व्हायला काय हरकत नाही. काय सुंदर फलंदाजी केली जाते. सुपर बॅटिंग. यावेळेस विशालला टार्गेट केलं गेलं फलंदाज विश्वनाथने. 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेले आहेत. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. एक धाव इथे पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालेला आहे. निशाणा लागलेला नाहीये. 2 पूर्ण झालेले आहेत. आणि 22 स्वरूपामध्ये आपण या 2 धावा ऍड करूया. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये.
चेंडू वाईट आहे, वाईट बॉल. आपण एक धाव पुन्हा एकदा वाढवूया. 2+1 अशी 3 धावा या चेंडूवरती मिळणार. धावसंख्या 60 या आकड्यावरती पाहायला मिळते. काय सुंदर टार्गेट पाहायला मिळतोय, काय सुंदर धावसंख्या पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चुकीची लाईन, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दॅट इज अ 5 फॉर 5 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर डावी एसटी उडवण्याचा मानस गोलंदाजाकडे होता, पण अखेरकार तो मानस कुठे फसला गेला. चेंडू सीमा पार गेला. 5 धावांकरता 65 धावा धावपळकावरती लागले. 65. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला, कलात्मक फटका, चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि अखेरकार फलंदाजाने फक्त दिशा दाखवली, मनगटी फटका खेळला, गॅप सोडण्यामध्ये यशस्वी राहिला. चौकार प्राप्त करतोय फलंदाज विश्वनाथ. काय सुंदर फलंदाजी करतोय. हा देखील जाणार का? पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाने हा चेंडू पकडलेला नाहीये. चेंडू अखेर निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. मिळतील या देखील 4 धावा. नशिबाची साथ आज मी म्हणेन विरासपोर्ट दामणगाव यांच्या पाठीशी आहे. कारण ज्या ज्या वेळेस चेंडू आतमध्ये आदळले जातात त्या त्या वेळेस मोठी धावसंख्या प्रति चेंडू मागे पाहायला मिळतात. व्हॉट यू थिंक राजू पाटील? बॅटला लागला तरी धावा येतात, नाही लागला तरी धावा येतात. नशिबाची साथ, लक फॅक्टर. हा जाणार सीमा रेषेच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. विश्वनाथच्या बॅटमधना अंतिम चेंडूवरती हा झाला वार. येतोय षटकार. गुड शॉट. $79. 79 धावा तब्बल लावण्यामध्ये यश मिळालं टीम विरासपोर्ट दामणगाव या संघाला. समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला, येणारे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 80 धावांची गरज असणार टीम आईगाव देवी जुना अंधुर्की संघाला. प्रति षटकाचा आपण विचार केला राजू सर तर जवळजवळ 20.00 सरासरी गाठायची आहे टीम जुना अंधुर्की संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होणार, आपण ऐकूया. RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे विरोधात गावदेवी केवणी दिवे दोन्ही संगणक. आपण आमचा आवाज ऐकत आपण प्लीज टॉस करण्याकरता यायचं आहे. गावदेवी केवणी दिवे विरोधात RC पाटील हायवे दिवे दोन्ही संगणक. आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा विनंती असेल आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. मी धनंजय अण्णा गवळी यांना विनंती करतो आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. धनंजय अण्णा गवळी आपणास विनंती असेल आपण टॉस करण्याकरता यायचं. तसेच प्रकाशजी माते साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. धनंजय अण्णा गवळी आपण देखील यायचं आहे. दोन्ही टीमना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दमण नगरीमध्ये पुन्हा एकदा दोघांचं स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. टीमना आपण शुभेच्छा द्यायचे. सर्वप्रथम सिल्वर कॉईन आपण धनंजय अण्णा गवळी यांच्या हातात देत आहोत आणि
दिवेश संघाचा संगणक करणारे छापा असा कौल आहे आणि छापाच आलेला आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि नाणेफेकी या मॅचमध्ये फार महत्त्वाची होती. निर्णय फिल्डिंग करणार आम्ही ह्यावेळेस. समोर एक चांगला संघ आहे, त्यांना थांबवण्याकरता कोणते गोलंदाज सज्ज असतील, ज्यांच्याकडनं भरपूर विश्वास असेल, किती धावपंत रोखण्याचं कार्य ते या मॅचमध्ये करतील. यापूर्वीची मॅच जर आपण बघितली असाल तर आम्ही गोलंदाजीवर तो पूर्ण गेम जिंकलेला होता. तर त्या मानाने आमचा हा संघ आता गोलंदाजीत खूप चांगला आहे आणि 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. दमन स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला तुमचा संघ फार सुंदर कार्य करतोय. प्रति मॅचमध्ये चांगलं आम्हाला खेळ पाहायला मिळतं. या मॅचमध्ये काय माइंडसेट असेल गावदेवी दिवेश संघाचा? आता 2 टप्पे राहिलेत. ही मॅच त्याच्यानंतरचा एक टप्पा राहिला, ते दोन्ही जिंकायचा आमचा मनसुबा आहे आणि उद्या आम्हाला फायनल खेळायची. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस गमावलेला आहे, फलंदाजी करायची अपेक्षित होतं की आपल्याला फलंदाजी करावी लागेल? नाही, आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं. ठीक आहे, फलंदाजी जास्तीत जास्त धाव मारण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. यावेळेस आपण पाहतोय की आर.सी. पाटील हायवे दिवेश संघ सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करते. आज पूर्ण टीम पॅक आहे का आणि कशा प्रकारचा खेळ आज ते साकारतील? आमचे सर्व खेळाडू आहेत. बघू, आता खेळ प्रत्येकाला त्याच्या जबाबदारी खेळावा लागेल, तो खेळ दाखवावा लागेल, तरच आम्ही विजय होणार. प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान या देखील मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे गावदेवी दिवेश संघानं. आर.सी. पाटील हायवे संघाला फलंदाजी करण्याकरता इन्व्हाइट केलेलं आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षामध्ये, जे सज्ज आहेत आमचे सिनियर कॉमेंटेटर जेवंत पाटील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद योग पायकर. लक्ष्य खूप मोठं आहे, 80 धावांचं. प्रतिषटकामागे रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 20ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आघाडीचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. महेश माळी, ज्याने 28 धावांची धुवाधार इनिंग सादर केली होती. चेंडूला ऑन साईडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष फाईन लेगला फक्त एकच धाव मिळेल. महेश माळी सध्या बॉलिंग मार्कवर आहे आणि त्यांचा सुपुत्र हिमेश माळी सध्या अरुणाचल प्रदेश या संघामधून खेळताना पाहतोय. भिवंडी तालुक्याचं नाव ज्याने उज्ज्वल केलेलं आहे, धामण गावाचं नाव त्याने उज्ज्वल केलेलं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला स्लॉग हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. चुकी झाली, चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. कॅच ड्रॉप. श्रीकांतने कॅच ड्रॉप केलेला आहे. जीवनदान. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. बघा, रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाते धावपलकावर 4. संदीप आणि मनोज ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला संदीप पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज. खूप चांगला चेंडू होता, फ्रीट बॉल, पण समाचार घेता आलेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावपलकावर 4. पहिलं पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा महेश माळी. चेंडूला फोर्स केलेला आहे. मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो केला आणि एक चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर संदीप. धावसंख्या पुढे जाणार धावपलकावर 5. 20ची सरासरी गाठावी लागेल. एक भलं मोठं लक्ष्य. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय धावांचा उच्चांक आहे तो वीर तानाजी दापोडे संघ जनावर 83 धावा कुठून काढल्या होत्या. आज मात्र 79 धावा धामणगाव संघाने कुठून काढल्या. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकांमध्ये. चेंडूला टोलवला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक किरण होता. चेंडूला उचलणार, फेकणार वेल होती. फलंदाजाकडे एक धाव कंप्लीट करण्याची. धावसंख्या धावपलकावर 6. पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. क्विक थ्रो केला, अंडरआर्म थ्रो केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर. एकच धाव पूर्ण केली आहे. यस, एक क्षण असा वाटला की दुसरी धाव पूर्ण केली जाईल.
तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 7. खेळतोय संदीप वैयक्तिक 3 धावांवर, खेळतोय मनोज वैयक्तिक 2 धावांवर. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल विश्वनाथ. विश्वनाथने अक्षरशः धावांची लयलूट केली. 4 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश 28 धावांची दमदार झंझावती खेळी सादर केली त्याने देखील आपल्या संघासाठी. तोच बॉलिंग मार्कवर सज्ज होते. गोलंदाजीमध्ये त्याला करामत करून दाखवावी लागेल. फ्लॅटेड डिलिव्हरी, लवली बॉल, गुड डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू टर्न झाला उजव्या एसटीच्या बाहेर. वळण घेणारा चेंडू मोमेंट बघायला मिळते. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर विश्वनाथ. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त आणि फक्त तिथे एकच धाव मिळेल बॅटर मनोजला. सिंगल डबलचा खेळ आता बघायला मिळतोय खेळपट्टीवर. पण षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. लक्ष खूप मोठं आहे 80 धावांचं. चेंडू एष्ट्यांचा वेध घेणारा क्लीन बॉल, दांडी गुल. पहिला बॅटर बाद होतोय संदीप. देवीदासला आता A1 दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. कॅप्टन पदाला त्याला साजेसा खेळ करून दाखवावा लागेल. संघ खूप अडचणीमध्ये आहे कारण भलं मोठं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. खूप चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाला चकवा देणारा चेंडू झपकांमध्ये आतमध्ये आला आणि फलंदाज त्रिफला बाद झाला. अजून 72 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 72 धावा. म्हणजे हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल सामना जिंकण्यासाठी. देवीदास याच्याकडे ती क्षमता आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मनोज हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. अपकमिंग बॅटर विशाल याच्याकडे चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. सँडीकडे देखील चांगली क्षमता निश्चितच आहे. तो देखील षटकार चौकारांची आतिषबाजी करू शकतो. पण क्षेत्ररक्षक लाजवाब झेल, बॉडी बॅलन्स झेल, फलंदाज बाद. जबरदस्त झेल सीमा रेषेवर बघायला मिळाला आणि अशा प्रकारे अजून एक बॅटर बाद होतोय. फटका यस, फलंदाजी करणाऱ्या संघाकडून हा रेफर करण्यात आलेला आहे. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागेल बॅटरला. अशा प्रकारे अजून एक धक्का आणि धावा धावपलकावर स्थिर 8. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन हा देखील एक संघातील जबरदस्त फलंदाज आहे. पण संघ खूप अडचणीमध्ये. कठीण परिस्थिती संघाचा आपण जर विचार केला तर 8 धावा धावपलकावर आहेत. लगातार 2 गडी बाद केल्यात. विकेटच्या हॅट्रिकवर येतो विश्वनाथ. फलंदाजीमध्ये लाजवाब चमकदार खेळ केला. आता गोलंदाजी देखील धारदार भेदक गोलंदाजी बघायला मिळते. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल. चेंडूला फेकून दिलेला आहे. हाय हँडसम सिक्सर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. नितीनने आल्या आल्या गोलंदाज विश्वनाथ याचं स्वागत केलेलं आहे. षटकारांनी वेलकम केलेलं आहे. हे पाहूया आपण ॲक्शन रिप्ले मध्ये. खूप दमदार फटका होता.
जसा चेंडू बॅटवर आला तसा ठसा उमटला. 6 धावा ह्या जोडल्या जातील धावपलकर. ह्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते 14. ह्या फटक्यांची आवश्यकता आहे जुन अंदुरकी या संघाला. काय फटका खेळला होता, लाजवाब शॉट, डोळ्यांची पारणं पेरणारा नेत्रदीपक फटका नितीनच्या बॅटमधून आला. धावा धावपलकर 14. पुन्हा एकदा मोठा पल्ला पार करायचा आहे. विश्वनाथ तयार होते बॉलिंग मार्कवर. स्वीट हिटचा फटका, स्वीट शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने वाढते धावपलकर. 2 षटकांच्या अखेरीस 2 बाद 18. बघा 18 धावा आहेत आणि 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही या षटकामध्ये ऍड करीत आहोत. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. सुधारित धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. म्हणजे आता विजयासाठी 60 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक. सर्व चेंडूंना आता सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. षटकारच ठोकावे लागतील. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर रुपेश. चेंडू फुलटॉस उजव्या एष्टीवरचा फेकून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. धमाका षटकार. धावसंख्या वाढते धावपलकर 26. मधल्या एष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने धावपलकर पुढे जाताना 26. षटकार मनोजच्या बॅटमधून आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. यानंतर गावदेवी केवणी दिवे आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव जोडली जाईल धावपलकर. 27 धावा गडी बाद झाल्या. 2 षटक क्रमांक 3 मार्गस्थ. स्टेप आउट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक किरण मिस्टेक करतोय आणि चेंडू निश्चितच पाहतोय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका केला होता. कॅल्क्युलेटेड, तोलून मापून हा षटकार मारला होता मनोज याने. लगातारचा दुसरा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 33. पुन्हा एकदा रुपेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता या चेंडूवर. फलंदाजाला बीट केलेला. धावा कायम धावपलकर 33. हॅलो हॅलो. चेंडू ऑन साइडला अतिशय वेगाने चाललाय. फाईन लेग सीमारेषेकडे. मोठी रेस. एक स्लिप झाला, दुसरा पण खाली पडला क्षेत्ररक्षक. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. 1 रन शॉटचा इशारा येतोय. फक्त 2च धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 35. पुन्हा एकदा तयार होतो रुपेश बॉलिंग मार्कवर.
स्विंग केलेल्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, हा झन्नाटेदार षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची, त्याला खेळपट्टीवर तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याच्या बॅट मधून एक तगडा प्रहार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 41 धावा. एक हाय स्कोरिंगचा सामना असताना देखील आई गावदेवी जून अंदुरकी संघ देखील सांगून देतोय की आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 41 धावा, अजून 39 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 47. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सत्तेचाळीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून जिंकण्यासाठी धावा बनवाव्या लागतील 33. चेंडू अंतिम षटक बघा, 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. हा कारनामा करावा लागेल. खेळपट्टीवर 2 भरोशाचे खेळाडू आहेत, नितीन आणि बॅटर मनोज. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जबरदस्त मनोरंजन या सामन्यामधून प्रेक्षकांचं. रवी अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॅटची कडा, एस्टनच्या मागे झेल, एज एन गॉन, फलंदाज बाद. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. पाच चेंडू आणि 33 धावा बनवाव्या लागतील. थोडस पारडं आता जड होताना भक्कम स्थितीमध्ये धामणगाव संघ असं म्हटलं तरी वावगडणार नाही. शेवटी क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. जोरदार अपील, फलंदाज बाद होते. लेग बिफोर विकेट विशाल. लगातार हा दुसरा गडी बाद होताना आपण बघितला. आणि धावा स्थिर धावपलकर 47. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक विशाल लक्ष होतं 80 धावांचं आणि विकेटच्या हॅट्रिकवर येतोय गोलंदाज रवी. बघूया विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सचिन भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार. सुवर्ण संधी आहे रवी याला. चेंडू मात्र फलंदाच्या बुंध्यामध्ये टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतो अंतिम षटकामध्ये रवी. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेल्या. फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट. 3 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील 33. 3 लिगल चेंडू टाकायचे आहेत. चेंडू उडवलाय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय नंदू. चांगला प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. 1 धाव मिळेल संदीपला. धावसंख्या 48.
पण चांगला प्रतिकार बघायला मिळाला. विजयाचा आता अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटच्या टोवर लागून जातोय फाईन लेगला. कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 48 धावा धाव फलकावर आणि मोठ्या फरकाने आता विजयाकडे आगेकूच करताना 32 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू 32 धावा. स्विंग अँड मिस. याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे विराज धामणगाव या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक आई गावदेवी जून अंदुरकी. तर यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामना असेल गावदेवी केवनी दिवे आणि आरसी पाटील फाउंडेशन हायवे दिवे. त्या सामन्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनी आणि जयदुर्गा सुरई व्हॉट अ मॅच असा सामना असेल याची नोंद घ्या. नो डाऊट खरं तर 2 खेळाडू सामनावीरच्या रेसमध्ये होते महेश माळी, पण विश्वनाथने काय खेळ सादर केला. 7 चेंडूंचा सामना